करू शकतो. कुलकर्णी म्हणून एक कवी आहेत, त्यांची फार सुंदर कविता आहे. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. नभ फाटून वीज पडावी, शब्द ऐका बरं. नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो. ही दशाधिराहीन होते, ही दिशाधिराहीन होते, अन चंद्रपूर का होतो. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. तू सांग मज आता माये, काय सांगू मी या घरदारा, कसा निसटून गेला वारा, अश्रूच्या गळती धारा. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो, संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा. फार मोठा नाहीये मी, नाही ज्ञान आहे माझ्याकडं. ज्ञान फार आहे माझ्याकडं. ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजून झालो, तुझं वाचून उमगून येते, तुझं वाचून जन्म चढतो. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. किती शब्द गोड आहेत महाराज. ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजून झालो, तुझं वाचून उमगून येते, तुझं वाचून जन्मच अडतो. माय किती मोठा झालो ग, मला बायको आहे, मला लेकरं आहेत, पण तुझी गरज आहे. एवढ्या मोठ्या माणसाला जर आईची गरज आहे, तर एवढ्या छोट्याशा लेकरांना तर माय लागतेच किंवा दिसत नाही आहे माय मुक्ताईला. मुक्ताई ज्ञानोबा त्यांना विचारते, दादा नको रे अंत पाहू, खरंच सांग, असेल तरी सांग, नसेल तरी सांग, पण सांग रे ज्ञानोबा, पाया पडते रे तुझ्या दादा, एवढं नको रे अन्याय करूस. काय झालं रे, चिंता नको करू मुक्ताई, काही नाही झालं. अरे दादा काही नाही झालं तर तू का रडतोयस. नाही ग आईची आठवण येते. का रे दादा, आईची आठवण यायला आई सोडून गेली आहे का. नाही ग पैठणला गेली आहे वाटतं. पैठणला गेल्यावर तू का रडतोयस. बरं तू रडतोयस तो रडतोयस, सगळ्यात मोठं निवृत्ती दादा तूही ढस रडतोय. समजायचं काय मी, मला गरज आहे रे दादा, तुम्ही मोठे आहेत, तुम्हाला समजतंय. अजून मला आईची कुशीची गरज आहे, अजून मला माझ्या बापाचं छत्र पाहिजे. कुठे रे बाबा, कुठे आई. वाचता येत नाहीये मुक्ताईला लहान. लेकुराचे
कालच विसोबा काका भेटले होते. कालच त्यांच्या तोंडावरनं कळत होतं काहीतरी वाईट होणार आहे. ज्ञानोबारायांनी, निवृत्तीदादांनी, सोपानदादांनी सांगून टाकावं, आता मायबाप राहिले नाही मुक्ताई, आता मीच तुझी माय, मीच तुझा बाप, मीच तुझा माऊली आणि मीच तुझं सर्वस्व आहे. मुक्ताईच्या डोळ्यातनं घळा अश्रू गळावे. आता पुन्हा माय दिसणार नाही, हा त्रास तिला सहन होऊ नये. आता पुन्हा बाप दिसणार नाही, हा त्रास या चौघा लेकरांना सहन होऊ नये. ज्ञानोबाराय कान्होपात्रेला सांगतायत, एवढा त्रास आम्हाला झाला ग. आम्ही तर पवित्र कुळात जन्माला आलेली लेकरं होतो, हो की नाही? मग तू तर अपवित्र कुळात जन्माला आली आहेस, लोक तुला बोलणारच. पण खरं सांगू, ज्या भगवंताने मला पदराशी घेतलं तोच भगवंत तुलाही पदराशी घेणार आहे. लोकांचं ऐकू नकोस, ही लोक आहेत. मायबापा हो, माझी विनंती आहे, घरात जर तुम्हाला क्लेश वाढवायचे नसतील ना, तर लोकांना आपले तमाशे दाखवत जाऊ नका. तुम्ही सख्या भावाचं गाराणं शेजारच्या जवळ करताय. तुम्हाला काय वाटतं तो तुमचा आहे? तो तुमच्या जवळ दुःखाने ऐकून घेतो, पण दुसऱ्या जवळ हसून सांगतो. हे लोक आहेत. तुम्ही स्वतःच्या बहिणीची गराणी दुसऱ्याजवळ नेऊन सांगताय ग माय. तुम्ही लोकीच्या सुनाला सांगताय माझी सासू वाईट आहे. नका ग, घरातली भांडणं घरात राहू द्या. चार भिंतीच्या आत जे काही असेल ते अपमान करत जा, पण लोकाला आपली उघडी भांडी दाखवत जाऊ नका. सगळ्यात वाईट गोष्ट तुम्ही ही केलीत, आपले तमाशे लोकाला दाखवलेत. लोक तमाशा बघायलाच असतात. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही ना दादा, कोणी सांगितलंय? त्याला सांगा ना, तो उभा आहे तिथे विटेवर, हात देऊन उभा आहे कटेवर, ऐकायलाच तर बसलाय. त्याला सांगा. कान्होपात्रा माऊलींना सांगताय, लोकांना सांगून मजा नाही माऊली. तुम्ही माऊली आहात, जगाची आहात, म्हणून तुम्हाला सांगते. धन्य कान्होपात्रा झाली भाग्याची, बेटी झाली ज्ञान देवाची. म्हणून या बेटी झाली ज्ञान देवाची. धन्य कान्होपात्रा झाली भाग्याची, बेटी झाली ज्ञान देवाची. बेटी झाली ज्ञान देवाची. म्हणून या बेटी झाली ज्ञान देवाची. बेटी झाली ज्ञान देवाची. बेटी झाली ज्ञान देवाची. काय धन्य झालं कान्होपात्रा. ज्ञानोबारायांनी सांगावं, लोकांचं ऐकू नको, मी सांगतोय तुला. लोकांनी काही बोललं, लोकांनी काही केलं तरी देवाचं दार तू सोडायचं नाही. तुझ्या हक्काची जागा आहे देवाची, हे द्वारी, तिथेच उभा राहायचं आहेस तू. 16.5 वर्षाची कान्होपात्रा आहे माऊली. एवढी देखणी आहे, एवढी सुंदर आहे. सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जागेवर फुलतं, एवढी तेजस्वी आहे. विचार करा किती सुंदर असेल. एवढी देखणी वयात आलेली जवान पोरगी पायात चाळ बांधती, गळ्यात विणा घेतीये, हातात चिपळ्या घेतीये आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्यात नाचतीये. भजन आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माझा ज्ञानोबा. माऊली मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. तुमच्या दारात माऊली आलेत. तुम्हीच विचार करा, तुम्हाला भजन करायचंय की नाही. ज्ञानोबा माझा ज्ञानोबा. ज्ञानोबा माझा ज्ञानोबा.
माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 काय 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 जोऱ्यात फुटू द्या माझ्या पाकिटातलं पैसे देते वाजवा जोऱ्यात जोऱ्यात पकवाज पकवाज ज्ञानोबा माऊली तुकाराम भजनात दंग असणारे कान्होपात्रा देहभान हरवून नाचतायत. कोण नावं ठेवतंय, कोण खिल्ली उडवतंय, कोण चेष्टा करतंय, कोणाला ध्यान आहे. याती कुळ माझे गेले हर. अरे इथं जिथं देहाचीच काळजी नाही तिथे लोकांच्या बोलण्याची कोण काळजी करताय. पहिला पंढरपूर कर्नाटक राज्यामध्ये यायचं. बिदरचा राजा दर्शनासाठी येतोय, बघतोय. अहो एवढी सुंदर पोरगी कोणाची? अहो वेश्येची आहे. हिला सांगा गाभाऱ्यात कुठं नाचतीस, दरबारात नाच, राणी बनवून ठेवेल. बिदरचा राजा ऐकतोय. लोक म्हणतायत अहो ऐकत नाही ती कुणाचं, भले भले येऊन गेले, ऐकत नाही, धरून आणा. बिदरचे सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कान्होपात्रा पळतायत. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणं आठवणार. ज्ञानोबारायांचं वचन आठवलंय, काहीही झालं देवाचं दार सोडायचं. 16.5 वर्षाची कान्होपात्रा ज्ञानोबारायांचं वचन पाळतीये. बिदरचे सैनिक पाठीशी लागलेत. पळणार पळणार कुठपर्यंत पळणार. भगवंता चरणावर मस्तक ठेवलंय. भगवंताला सांगितलं देवा कलंकित म्हणून राजाच्या हातात द्यायची, पवित्र म्हणून तुझ्या चरणाची विलीन करून घ्यायची तुझ्या हातात आहे. एका क्षणात कान्होपात्र्यानं भगवंताच्या चरणावर जीव सोडला. पण हे आमच्या ज्ञानी लोकांना खपलं नाही. हाताला धरून बाहेर काढलं कान्होपात्रेचं मड. अरे 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 देवाला अपवित्र केलं या पोरीने. मरायचं तर नालीत जाऊन मरायचं ना. भगवंताच्या दारात चरणावर मेली. जिची दारात यायची ऐपत नाही ती पायावर मेली. ब्राह्मण बोलवा, काशी बनारसी द्वारका मथुरा गोमूत्र यज्ञ योग याग, तर देव पवित्र होईल. देवाला पवित्र करणारे तुम्ही कोण? त्यात एक अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण होते जे तेव्हा धर्मपीठावर होते. त्यांच्याकडे अधिकार होता. अनंत ब्राह्मण थांबा रे, याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं म्हणे. खरं आहे का? खरं आहे? तुम्हाला माझं निम पाकिट देऊ का म्हणजे बॉल चाल? एवढ्या सगळं मगापासून काय बोंबलायला लागले मी. खरं आहे का? देवाचं नाम घ्यायला भाग्य लागतं. खरं आहे? हां बरं झालं, खरं आहे तरी मानता. तिकडं खरं आहे महाराज. देवाचं नाम घ्यायला भाग्य लागतं. मग विचार करा, देवाच्या चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असेल. याला ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची गरज आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. रात्रभर अनंत ब्राह्मण त्या सुंदर मृतदेहा शेजारी झोपलेत. मध्यरात्री माझा जगाचा अनंता श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना विनाश. तो माझा अनंत अनंताच्या स्वप्नात येता सांगतोय, अनंता माझ्या लेकीनं माझ्या पायावर जीव सोडलाय. आज्ञा आहे माझी, तुझ्या हातात आहे. तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. वेश्येच्या पोरीची कान्होपात्रेची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यात आहे. एवढी ताकद देवाच्या दारात आहे. पंढरीला गेलाय? पंढरपूरला नाही? तुम्ही जाता, जात नाही असं नाही, तुम्ही वारी बी करता.
पण देवाला भेटायचं म्हणून नाही, बायकोपासून महिनाभर सुटका म्हणून. तुम्ही काय गुणाच्या वाऱ्या करता काय महाराज? बरं काय केला परमार्थ आपण पण लई येडा केला. वाढावे संतानन ग्रही व्हावे धनधान्य. माय मावल्या चला पुरुष मंडळी मला सांगा, वारी केली जर पंढरीला गेलात दर्शन घेतलं, रांगेनं का व्हीआयपीनं कानोपात्रा रांगणच भेटती. लोक तिथं जाऊन म्हणतात माझा बाप आमदार आहे, मग हाणतो का आम्हाला? माझा मेहुणा सरपंच आहे, मग मारा आम्हाला. एवढी लायकी आहे का आपली की देवाच्या दारात वशिले लावावे? कोण आहे आपण? पात्र. मी महाराज आहे, मग देवाच्या दारात महाराज आहे म्हणून मी हे पण सोडायचा का? आणि असं काय तू फुकट कीर्तन करतो काय? माझ्याकडे बघू नका. चला म्हणून वशिल्याचा अर्थ माहित आहे? वशिल्याचा अर्थ माहित आहे? वय नसताना, शिक्षण नसताना, लायकी नसताना दिलेला मान म्हणजे वशिला. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का, आणि पटलं त्यालाच पटलं महाराज. पण सामर्थ्यावर मोठे व्हा, वशिल्यावर. तरुण मंडळीला माझी विनंती आहे, लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा स्वाभिमानाची शिळी भाकरी सुद्धा चांगली, हे कायम लक्षात ठेवा. स्वाभिमानाने जगा. लाचारी करत जाऊ नका रे. मला लय पोरांचा कधी कधी राग येतो, लय बेकार दादा. काय नाही, कौतुक करण्यासारखी सुद्धा बरीच पोरं आहेत बरं का. कधी कधी कौतुक वाटतं पोरांचं दादा, जेव्हा ते सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. काय स्वार्थ आहे त्यांचा? पण पोरं करतात ना, गावासाठी, धर्मासाठी, देशासाठी करतात पोरं. कौतुक वाटतं त्या पोरांचं. अरे कौतुक वाटतं या पोरांचं, कीर्तनात टाळ घेऊन उभा आहे. तो वय आहे का? हा तरुण वयात परमार्थ करणं लय अवघड आहे माऊली. मला माझ्या मैत्रिणी म्हणतात, अक्कल आहे का तुला? म्हणतात तुझं वय काय, तू करती काय? तुझ्या वयात असं स्कूटीवर भुरभुर भुरभुर फिरायचं, जरा इकडनं झटका जरा इकडनं झटका मारायचा, थोडं इकडं बघायचं थोडं तिकडं बघायचं, जरा स्टायलिश राहायचं. ते दिलं सोडून डंगऱ्यागत कंबर बांधतीन इठल 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 करीत. ही वय का इठल इठल करायचं? मग काय दात पडल्यावर इठल म्हणता का? हां, लोकांचा परमार्थ बघा ना, सोयीनुसार आहे. दिसना झाल्यावर पंढरीची वारी करायची, बोलणं झाल्यावर राम राम म्हणायचं. कौतुक आहे या पोरांचं दादा. कौतुक वाटतं त्या पोरांचं जेव्हा ते सामर्थ्यावर मायबापाला जगवतात. कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात. कौतुक वाटतं दादा, का वाटू नाही? अभिमान वाटावी अशी पोरं आहेत. कौतुक वाटतं त्या पोरींचं, आईच्या अंगावर साधी चांगली साडीसुद्धा नाही, पण पोरगी IAS पास होते. बाप शेतकरी आहे, पण पोरगी बापाला स्वाभिमानानं जगायला शिकवते. आणि मग वाईट वाटतं त्या पोरींचं ज्यांच्यामुळे मायबापांचं नाव खाली होतं. इमानदारीनं सांगावं, राग येईल तुम्हाला जरा. भारतासारख्या ठिकाणी लवजिहादसारख्या गोष्टी घडाव्या, जिथे अजूनसुद्धा बाप स्वाभिमानानं जगतोय, जिथं अजूनसुद्धा माय आपल्या लेकीला आपल्या घराची शोभा समजते, त्या भारतात अशा गोष्टी घडाव्या. कुठे चालला आहे आपला समाज? काय चाललं आहे? इमानदारीने सांगा दादा. तुम्हाला जर कोणी म्हटलं रामभाऊ तुझी पोरगी तिथे दिसली रे, पुन्हा गावातनं वर मान करून चालायची हिंमत होते? कोणतरी म्हणावं रामभाऊ तुझा पोरगा तिथे दारूच्या कत्त्यावर दिसला रे, त्याच्यासारखी लाजीरवाणी आणि निर्लज्ज दुसरी गोष्ट नाही. का ग माय? पोरींना शिकवा. नाही, तू सुंदर आहेस, तुला तुझ्या स्वाभिमानानं तुझ्या स्वातंत्र्यानं जगण्याची मुभाई आहे. पण स्वातंत्र्य म्हणजे काय? मायबापाच्या नावाला कलंकित करणं हे स्वातंत्र्य? अर्थात नाही. म्हणून थोडा विचार करा. करम आहे महाराज. एक माणूस रस्त्याने चालला होता, जाता जाता त्याला एक सुंदर आंब्याची बाग दिसली, झाड दिसलं, रसरशीत आंबे होते झाडाला. जिभेला पाणी सुटलं. जिभेनं मनाला सांगितलं, का रे बाबा तुझं काय म्हणणं आहे? म्हणलं पोटाला विचारतो. पोटाला भूक लागली बाबा. बुद्धीला सांग, पायाला चलायला सांग म्हणा. बुद्धीने पायाला इशारा केला, पायाने हाताला इशारा केला. पटपट उत्तर द्या. पाहिलं कोणी? गेले कोण? तोडलं कोणी? चव कोणी घेतली? भरलं काय? समाधान कोणाला लागलं? मनाला? तिकून आला आंब्याचा मालक, येताना बांबू घेऊन आला, रिकामा आला नाही. पाहिलं कोणी?
गेले कोण? तोडलं कोणी? जीप चौकुणी घेतली? भरलं काय? समाधान कोणाला लागलं? मार कोणी घालला? मार कोणी घालला? योग्य आहे का? योग्य आहे का? मार पाठीनं घालला, पण पाठीला मार लागल्यावर पाणी कुठून आलं? बघितलं कोणी होतं? ज्याकडून बघितलं त्यालाच बघावं लागलं महाराज बरं का. ज्याने केलं भोगावं त्यालाच लागतं, हे लक्षात ठेवा. किती फिरलं ना येतं तिथेच. हे कर्म. दुसरं आहे संसार. ते शामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भावमी नचरात पार्थमया विष्टचित्तसा. ह्यात गुतला तर मेला तरी सुटका नाही. तिसरं आहे वासना. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा. चौथं आहे जन्म मृत्यू. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्मी जठरे शयनम. या संसारे बहुदस्तारे कृपया पारे पायीवर भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. हे ठरलेलं आहे. ही 4 बंधनं एका क्षणात तुटतात. एका क्षणात मोक्ष आहे. कधी? देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीच्या साधियल्या. जमलं एवढ्यानं भागतं का? हरिमुखे हरिमुखे. मी कीर्तनात म्हणलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. सगळे हरी म्हणायचे पण एक म्हणीतच नव्हती. म्हणलं सगळ्या म्हणतात तू का हरी म्हणत नाही? म्हणजे माझ्या नवऱ्याचं नाव आहे म्हणून म्हणायचं नाही. सगळे म्हणायचे ती एकटीच म्हणायची पप्प्याचा पप्प्या पप्प्याचा पप्पा पप्पाचा पप्पा पप्प्याचा पप्पा पप्प्याचा पप्पा. लय गुणाचा लागून गेला काय. आणि तुम्हाला वाटतं काय हा धनी आहे? तो सगळ्यात मोठा धनी आहे. त्याच्या पलीकडे काही चालत नाही. आणि संसार करू नका असं नाही. असो नी संसार. मी सांगते बायको करा करा. मी सांगते करा. इकेत नाही समाधान वाटलं लय मनावर घेऊ नका. नाही ते बरंच कळतं तुम्हाला महाराज. नाही एक माणूस असंच कीर्तन ऐकून घरी गेला आणि बायकोला म्हणला आजचा महाराज लईच चांगला होता. बायको म्हणजे तुला बराच पटला. महाराज म्हणला देवाला 16,108 बायका होत्या, तुम्ही 2-4 केल्या तर जमते. बायको म्हणजे तोच महाराज मला म्हणला द्रौपदीला 5 नवरे होते. कळलं त्यालाच कळलं महाराज. नवरा म्हणला झाकली मोठ 1.25 लाखाची महाराज बरं का. तू ही गप आणि मी ही गप. कुठे लोकांना सांगत फिरता. आणि विनंती आहे माझी उर्दू मुलं मदत शकम अश्वत्तम प्राहुर्वयम छंदांस येस परणाणी स्तंभवैद सवेदवीत. संसाराचं झाड उलट आहे. जमिनीत फांद्या आणि आकाशात मूळ आहे. याला किती पाणी घाला सुख लागत. मग रहा संसारात. रहा संसारात. पण विकिता गोरस घ्या म्हणे होत्या संसारातच. पण डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या पाचारी जाईन मी. डोईचा पदर आला खांद्यावर होत्या संसारात. पण कसं एक गवळणीनं देवाला पाहिलं. देवाला पाहता मनामध्ये आनंद झाला. देवाला पाहिल्यावर घरची कामं उरकत. सगळं मन कुठे होतं? हरिने माझे हरिले चित्त भानवित्त. कसं बसं करणं घरी गेली. कसा बसा स्वयंपाक केला. लेकरं होतं पिंट्या नावाचं. काकाला घेतलं देवाला बघायला. पुन्हा एकदा निघाली कारण मन लागत. अर्ध्या वाटेत गेली. नवरा भेटला. नवरा म्हणला कुठं चालली का? देवाला बघायला. नवरा म्हणला आधी जेवायला वाढ मग कुठं खपायस तिथं. आजकालची असती तर हातानं घेऊन खा नाही तर उपाशी मर. मला सांगायचं. पण ती तशी आहे त्या पावलाने मागावला आली. ताट घेतलं वाटे घेतली. जेवायला वाढलं आणि सगळं वाढलं. दरवाजापर्यंत आली. नवरा म्हणला सगळं वाढलं. लोणचं काय तुझा बाप वाढायचा का? पुन्हा शिकवून लोणच्याची भरणी घेतली. लोणचं वाढलं. कसं बसं कामा आवरलं. देवाकडे बघायला गेली. देवाला पाहिलं. पाताक्षणी मनामध्ये आनंद झाला. यशोदा माता म्हणली सगळं खरं झालं. काकाला काय आणलंस? म्हणली पिंटी आहे. नीट बघ पिंट्याच आहे. अगं बघ तर खरं. काकाला बघितलं लोणच्याची भरणी होती. हिने विचार केला मी लोणच्याची भरणी घरी आणली तर काकाला पिंट्या कुठं आहे? घरी पळत पळत गेली. पिंट्या शिक्यावर रडत होता. काकाचा पिंट्या आणि शिक्याची भरणी असोनी संसारी जिरे वेगो. मग ज्ञानदेव माऊली सांगतायत ऐका व्यासाची या खुणा. वेदांचे महर्षी असणारे व्यासमुनी खून करून सांगतायत इशारा. नजर नजर में वैसा कुछ इशारा महाराज. इशाऱ्यात लय ताकद आहे. लय असं 10 माणसात जरी नवरा असला ना हिनं निसता इशारा करायचा. ती पळत येत आहे महाराज. इशारा. अरे बाईच्या बोटात नजरेत असली ताकद आहे ना.
असं नवरा बायकोचं भांडण लागावं त्या दणक्यात पाहुणा यावा. ती पाहुण्यासमोर नवऱ्याला काहीच म्हणत नाही, फक्त इशारा करते. जागेवरच खाल्लास महाराज. व्यासाची खुणा, व्यासांच्या खुणापेक्षा बेकार खुणा करते महाराजावर. द्वारकेचा रानाच पांडवा घरी पुन्हा काय सांगायचं. मला प्रश्न आहे, ज्या पांडवाला घर नाही देव राहिला कुठे. स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजै व्रजै कमंडनम समस्त पापखंडन सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम गोपवीत गोपिकम नमामि कृष्णनाकर मनोजगर्व मोचनम विशाल लोल लोचन अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागर भजै व्रजै कमंडनम समस्त पापखंडन सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तक स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदन भजै व्रजै कमंडनम समस्त पापखंडन. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण खरी, ही सगळा अर्थ एवढाच आहे महाराज. लय अवघडात घुसायचं साधा आहे. त्या भगवंताला भजलं की पाप नाहीसं होतं, पुण्याच्या गाठी बांधले जातात. हरि उच्चारणी अनंत पाप जातील लयासी नामसंकीर्तन जळतील पापे घेता नाम पर्वत जळतील सांगतो तुम्हासी नाही तरी गेला. हे सगळं त्याच्यात होतं महाराज बरं का. मग करा काय, लय अवघडात घुसू नका. व्यासमुनी खून करून सांगतात, इशारा करून सांगतोय. 6 शस्त्र 18 पुराण 4 वेद जरी वाचलात तरी तेवढंच पुण्य लागणार आहे जेवढं हरीचं नाम घेतल्यावर लागणार आहे. म्हणून प्रेमाने विठोपाय डखुमाय विठोबा रखुमार 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 काय काय माणसं म्हणते लयच उतू येते ग, नाचतीच नाचती, भांडवल करते काय. अरे जाणीव है, वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही तीच आहे, नशाही तीच आहे. आज जर छत्रपती नसते ना, काय एवढ्या दणक्यात सप्ताह करता हो. ही सप्ताह करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहिती आहे का, जहापना हम थोड़ा सप्ताह करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. ही अवस्था तुमची आमची असते. आज माझा राजा देव जरी नसला ना, मंदिरात देव आहे त्याचं कारण माझा राजा आहे, हे कायम लक्षात ठेवा. म्हणून देवापेक्षा कमी नाही. आणि छत्रपती ही सांगायची नाही, छत्रपती ही अनुभवायची गोष्ट आहे, लक्षात घ्या. पण इतिहास आहे, सांगाल तेवढा कमी आहे आणि अनुभवता येईल तेवढा कमी आहे. विनंती आहे माझे बरं का, तरुण मंडळी मावळे व्हा, कार्यकर्ते नको. गरज मावळ्यांची आहे आणि असे मावळे व्हा. परवा दिवशी मी एक मावळा बघितला, KTM गाडी, हातवर झेंडा, मोठभर दांडा, मिशीला आकडा, कपाला चंद्रकोर, पाठी शिवराय, पोटी शिवराय. म्हणलं काय मावळा आहे. जशी गाडी पुढं गेली इम्प्रेशनच डाऊन झालं. गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. लाग लागू तुझ्या गाडीला. तू मावळा आहे का, तू डोम कावळा आहे घोबडा. नाव खराब करू नका एवढीच विनंती आहे. हे जनावरं दारू पिऊन गड चढतात, गर्लफ्रेंडला घेऊन गाड्यावर जातात. बापाची इस्टेट आहे का आज्यानं 7-12 नावावर गेलता तुमच्या, तिथला एक एक दगड रक्तानं माकलाय. हे नालायक त्याच्यावर दिल काढितो. त्या दिलात बांध, तो बांध तुम्हाला घातला पाहिजे. तुम्ही फक्त भेटा मला एखादा दिसावा दादा. ही जागा आहे का रे. अरे मंदिरापेक्षाही पवित्र असणारे गड किल्ले आहेत, ज्यासाठी माझ्या राजांनी आणि माझ्या मावळ्यांनी देह पणाला लावला. या देशासाठी परवाना केली कुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. या देशासाठी परवाना केली कुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. आठवण ठेवा शिवरायाची. देशासाठी परवाना केली कुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या. ओ जितीने लढला तू शिवराया, वयाला दाबीला खंबीर बाळ, वयाला दाबीला वयाला दाबीला. ओ जितीने लढला तू शिवराया, वयाला दाबीला खंबीर बाळ, वयाला दाबीला खंबीर बाळ, दाबीला अशी
मस्तीची रबडी त्याने अफजल खानाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची या देशासाठी परवाना केली कुणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची देशासाठी परवाना केली कुणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची या देशासाठी परवाना केली कुणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाचे जाणीव ठेवा दादा. आणि ही जाणीव हे सगळ्यात मोठं समर्पण आहे राजांसाठी. आणि म्हणून सुंदर असं नामस्मरण सतत त्या सहयोगाने घेतलेला कीर्तन सोहळा माझ्या पदरात पडला. माझे परमभाग्य घेतलेला अभंग ज्ञानोबारायांचा सोडवण्याचा प्रयत्न केला. बुद्धीला जमेल तसा पटेल तसा सोडवला. वाचाला जसा जमेल तसा सांगितला. काही चुकलं असेल तर माफी असावी ही विनंती. आणि कीर्तनाला आलाय तसं काहीतरी घेऊन जा. कमीत कमी चांगल्या बघून चपल्या तरी उचला ही विनंती. काहीतरी न्या दादा. नाही तुमचे खरंच मनस्वी आभार दादा. तुम्ही कीर्तन नाही काहीतरी नेतच जा रे. काहीतरी न्यायचंच आहे की नाही. एक सांगू दादा, एक मूर्तिकार 2 मूर्त्या घडवतो, विकायला आणतो, सांगतो यातली एक 10 लाखाची केला किंमतच नाही. लोक म्हणतात एखादी सोन्याची एखादी पितळाची नाही, दोन्ही एकाच वजनाच्या एकाच धातूच्या आणि एकाच आकाराच्या. मग किंमत वेगळी का तुम्ही सांगा. एक संत येतात, एका मूर्तीच्या कानात दोरी घालतात, ती या कानातनं बाहेर येते. संत सांगतात हिला काहीच किंमत नाही. तीच दोरी दुसऱ्या मूर्तीच्या कानात घालतात, ती या कानातनं बाहेर येत नाही. तिला अशी काही वेज असतात ती बेंबीतनं बाहेर येते. संत सांगतात ही 10 लाखाची. काय कळलं? ढेकळं. ढेकळातच बसला म्हणल्यावर काय कळणार आहे महाराज. जो इकडून घालून इकडून सोडून देतो कवडीची किंमत नाही, पण जो इकडून घालून आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो जीवनाचं लाख मूळ झाल्याशिवाय राहत नाही. प्रयत्नांती परमेश्वर हे कायम लक्षात ठेवा. आणि धीर ठेवा. आज सप्ताह केला की उद्या चांगलं होत नसतंय. लय वर्ष करावं लागेल तेव्हा चांगलं होईल. ती म्हणसाल मी सप्ताह केला आणि देवानं मला काही दिलंच नाही, मी मंदिर बांधलं तरी. धीर ठेवा, संयम ठेवा. एक माणूस माझ्याकडे आला म्हणला ताई मी एक झाड लावलंय, रोज पाणी घालतो रोज खत घालतो, झाड वाढत नाही. शक्य आहे का? पाणी घालताय खत घालताय झाड वाढलं पाहिजे. म्हणलं वेडायस का? पाणी घालतो खत घालतो झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई रोज पाणी घालतो रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही. चुकलं का? तेच तुम्ही आम्ही करतो. ही लोकांच्या उपटायच्या सवयीमुळेच लोकांचं चांगलं होत नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. म्हणून आपलंही झाड राहू द्या लोकंही झाड राहू द्या. विनंती माझी लय भानगडीत पडायचं आणि जीवनात उपटी लोकं ठेवायची. संगत लय बेकार दादा. इमानदारीनं सांगा, दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, सिगारेटचा पहिला श्वास माणूस कधी स्वतःच्या पैशाने घेतो का? दारूचा पहिला, गुटख्याचा पहिला, सिगारेटचा पहिला माणूस कधी स्वतःच्या पैशाने घेतो का? मग हा देणारा कोणतरी दानशूर कर्ण असतो की नाही? मग गावातले ते कर्ण हुडका नांदरात नेऊन ठोका. लय दान धर्म केलेला का म्हणा. थोडी घे अरे गटवर घे अरे गटवर अरे गटानं काय होत नाही. घटना की इस्टेट गेली अजून काय व्हायचं होतं महाराज. विनंती आहे माझी व्यसनाच्या अधीन जाऊ नका. व्यसन कराल ना तर परमार्थ करण्यात मजा नाही. चला पण संगती चांगल्या असू द्या. हे बघा संतांच्या घरचं कुत्रं व्हा पण लाचाऱ्यांच्या घरचा मालक सुद्धा होऊ नका. विनंती दादा. गरज नाही रे. लय येड्यांचा तर कधीच मालक व्हायचा नाही. ही खुटी उपटी माणसं लय बेकार असते दादा. तुम्हाला काय सांगायचं, एका ट्रक ड्रायव्हरनं असाच एक किन्नर ठेवला तर बी तिनं जास्त नाकलीनं कमी महाराज बरं काय. त्यानं काय केलं 1.5 तास त्याच्याकडे बघितलं. 2 तास तो नुसता ड्रायव्हरकडे बघत होता, मालकाकडे बघत होता. 2 तासानं त्याला घेरचा खुटाच उपटीला. ड्रायव्हर म्हणला अरे बेकालेस का, गाडी कशी चालू? ती म्हणला काय साहेब मी तुमची मदत केली, मी 2 तास झालं बघतोय तुम्ही मागे पुढं करताय, तुमच्याच्यानं उपटत नव्हता, मी उपटीला. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. म्हणून विनंती आहे माझी बरं का, संगती संतांची करा, संगती ज्ञानांची करा, ज्ञानांची करा. म्हणून हा सुंदर नामस्मरण सप्ताह चंद्र सूर्य तोपर्यंत या सप्त्याचं नाव असंच भगव्यावर झळकत राहू ही पांडुरंगा चरणी माऊलींच्या चरणी प्रार्थना. ही सुरुवात आहे बरं का. अभी तो पुरी जिंदगी बाकी आहे बरं काय. हे जीवन अजून संपूर्णपणे बाकी आहे आणि त्या जीवनात आपल्याला मंदिराची आणि या नामस्मरणाची फार सेवा करायची. आताशी 10-5 आहेत, पुढे 100 असतील, पुढे 1000 असतील, पुढे लाखो असतील, पण ही माळ जोडत जायची आहे ही विनंती आहे. हा भव्य दिव्य सप्ताह दरवर्षी थोड्या ना थोड्या पद्धतीने वाढवायचा आहे, कमी करायचा नाही. एकदाच करून भागत आता सोडायचं नाही. आणि पुढच्या वर्षीच्या पंक्ती, पुढच्या वर्षीचा महाराज याच वर्षी बुक झाला पाहिजे. आणि आता 7 दिवसाचा सप्ताह करा.
2-3 वर्ष नाही केलं तरी हरकत नाही, पण पुढं जाऊन नका लईच लोड नगं लग महाराज पटकीने बरं का. 2-3 वर्षांना का व्हायना पण करा ही विनंती. सुंदर नियोजन केलं आहे, तुमचे खरंच मनस्वी आभार. तुम्ही मायबाप एवढ्या लांबून आलात, तुमचे खरंच मनस्वी आभार. सुंदर अशा मुली, सुंदर टाळकरी, उत्कृष्ट गायनाचार्य, उत्कृष्ट मृदंगवादक, सुंदर माईक सिस्टीम, कॅमेरावाले दादा, अगदी अगदी सगळ्यांच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या.